मी डॉक्टर चारुशीला मेस्त्री वाशिमवरून आहे. जवळपास 1.5 वर्ष आधी मला पोटात इंटेस्टिनल परफोरेशन म्हणून डायग्नोज झालं होतं आणि हिस्टोपॅथवरती क्रोन्स डिसीज म्हणून पण आलं होतं. त्याच्यानंतर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं आणि नंतर मला माहिती पडली की मला स्टिरॉइड्स घ्यायला लागतील. ते ऐकूनच घाबरून गेलेली मी. मग दुसरे ऑप्शन शोधले मी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि सगळेच. तर मग मला फ्रेंडकडनं काकडे सरांचं नाव माहिती पडलं. ती सरांकडे प्रॅक्टिस करून गेलेली होती काही दिवस आणि तिने सांगितलं की सर कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन देतात ज्याचा की इफेक्ट खूप छान आहे. मग मी सरांकडनं अपॉइंटमेंट वगैरे घेतली आणि इथे माझी ट्रीटमेंट सुरू झाली 1.5 वर्ष आधी. तर सुरुवातीला मी केस टेकिंगसाठी आली होती. फर्स्ट डेला जवळजवळ 3 ते 4 तास लागले मला. इतकी डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली गेली होती माझी आणि इतके छोटे छोटे प्रश्न विचारले की तेवढा विचार मी पण स्वतःबद्दल करत नव्हते कधी, किंवा माझ्या आतमध्ये एवढं सगळं सुरू आहे, माझं डोकं एवढं विनाकारण काम करते हे सुद्धा मला माहिती नव्हतं. माझ्या बिमारीचे संकेत मला झोपेत स्वप्नातच दिसत होते, पण ते सुद्धा मला कळत नव्हतं. केस टेकिंग मध्ये जेव्हा सरांनी मला खूप छोटे छोटे प्रश्न खूप वारंवार विचारले तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन लागत गेलं. मग ट्रीटमेंट सुरू झाली. पहिल्यांदा 2 महिन्याचं मेडिसिन घेतलं मी, पण मला काही कळत नव्हतं काय सुरू आहे माझ्यासोबत त्यावेळी. असं खूप हँगच होते मी 2 महिने असं म्हटलं तरी चालेल. खूप झोप यायची मला मेडिसिननी आणि मला असं वाटायचं की मेडिसिन काहीच काम नाही करत आहे, मला फक्त झोप येते. 2 महिन्यानंतर फॉलोअपसाठी आले तेव्हा सरांनी परत जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा मला समजलं की आधी दर 1.5 ते 2 महिन्यात मला एक एपिसोड यायचा एकदम इंटेन्स सिव्हिरिटीचा, नॉशिया, वॉमिटिंग, लूज मोशन्स, ॲब्डोमिनल पेन एवढं सिव्हिअर असायचं की मला इमर्जन्सी मेडिकल हेल्प लागायची. मागच्या 2 महिन्यात तसं काहीच झालं नव्हतं माझ्यासोबत आणि त्यावेळी मला समजलं की ती मेडिसिन ऍक्च्युली काम करते. म्हणजे तोपर्यंत मला ते पण नाही समजलं. नंतर परत सरांनी मेडिसिन कंटिन्यू केली. जवळजवळ 6 महिन्यानंतर मी विदाऊट एनी सेकंड थॉट ती मेडिसिन कंटिन्यू केली, कारण 2 महिन्यातच मला एक पण एपिसोड आला नाही. कंटिन्यू 6 महिने घेतले. 6 महिन्यानंतर थोडासा ब्रेक गेला, घरी थोडं फंक्शन असल्यामुळे एक 15 ते 20 दिवस मेडिसिनचा गॅप पडला. बट त्यावेळी परत मला असं वाटायला लागलं की मी मेडिसिन बंद केल्यामुळे मला त्रास होतोय. मग मी परत फॉलोअपसाठी डायरेक्ट इथे व्हिजिटला आले, पर्सनल व्हिजिटला. आणि नंतर परत सरांनी काही मेडिसिन्स चेंज केले, ॲड केले, आय डोंट नो व्हॉट एव्हर. बट त्यानंतर मला जो इफेक्ट पडलाय तो कंटिन्यू आत्तापर्यंत मी एकदम स्टेबल फेजमध्ये असं म्हटलं तरी चालेल. मला जे वारंवार स्वप्न पडायचे ज्याच्यामुळे माझी झोप होत नव्हती, मला खूप जास्त चिडचिड व्हायची, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं शॉर्ट टेम्पर्ड होते मी. म्हणजे मला घरचे हॉट टेम्पर्ड म्हणायचे, नवीन टर्मिनॉलॉजी डेव्हलप केली होती. अशी होते मी 1.5 वर्ष आधी, जोपर्यंत मेडिसिन सुरू नव्हते केलं. आणि ते नॉर्मल नाही आहे हे सुद्धा मला कळत नव्हतं. आधी जी मला खूप चिडचिड व्हायची ती चुकीची होती आणि जी आता मी आहे ती बरोबर आहे. तर आता असं आहे की मी एकदम शांत आहे. मला कळतंय की मी कुठे रिॲक्ट व्हायला पाहिजे, कुठे शांत राहायला पाहिजे, किंवा कधी कधी चिडचिड जरी झाली तरी मला समजतंय लगेच की मी चिडचिड करत आहे, चिडचिड करायची मला गरज नाहीये, मी शांतच असायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आहे. मला स्वतःमध्ये काय चेंज करायचं आहे किंवा काय होत आहे ते समजायला लागलं आहे. आणि मेंटल, फिजिकल, इमोशनल, इव्हन मी म्हणेल फायनान्शियल पण इम्प्रूव्हमेंट झाली आहे माझ्यामध्ये. कारण डोकं इतकं शांत असतं माझं की मी कामात पण छान लक्ष ठेवते आणि माझं काम पण बऱ्यापैकी छान इम्प्रूव्ह झालं आहे. आधी मी खूप थकून जायचे काम करून. मला असं वाटायचं की मी खूप जास्त ओव्हरवर्क करते म्हणून थकते. आत्ताही मी तेवढंच काम करते, कदाचित वाढली असावं, पण मी आता थकत नाही. कधीतरीच झोप नाही झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला तरच थकते, अदरवाईज आताही मी तेवढंच काम करून दिवसभर फ्रेश राहते. त्यामुळे आय एम व्हेरी मच थँकफुल टू काकडे सर. आणि मी तर म्हणेल की जे माझ्यासारखे असतील, म्हणजे जशी मी आधी होती, त्यांनी सगळ्यांनी मेडिसिन घ्यावं सरांचं.
थँक्यू.